स्क्रीन दिसते ना राजू? जय गुरु. स्क्रीन दिसते ना? हो दिसते सर. आले का? किती जण आले? 14. सरांचा एक दुसरा क्लास पण असतो कोविडचा ह्याच वेळेला, आणि आपण ते झूम फ्री वापरत असल्यामुळे ते एकच लिंक वर दोघा जणांना येता येत नाही, म्हणून दुसरी लिंक क्रिएट केली सरांनी आपल्यासाठी. त्यामुळे सर म्हणजे जी जुनी जी लिंक होती ती सर वापरतील कोविड साठी, आणि आपण मग ही लिंक वापरू. म्हणजे दोन्ही सायमल्टेनियसली घेता येतील. चालेल सर. काय काय येतो का? माझा आवाज येतोय का? हा येतोय ना. माझा आवाज येतोय का? हो येतोय. विथ कोण? सायली ताई ना? काल प्रॉब्लेम झालेला काहीतरी. हो हो. हा सुरू करूया का? हो करू सर. चला ठीक आहे. काल आपण हे 18वं वाक्य घेत होतो. तर कोण घेत होतं काल? अर्धवट झालं होतं का आपलं पूर्ण झालं होतं वाक्य हे? हो झालेलं. लक्षात मी नाही कोण प्रज्ञा घेत होते. कोण? शुभाताई? प्रज्ञा घेत होते. हा ठीक आहे. ते वाक्य झालं आणि बंद झाला तो. बंद झालं ते. हो हम्म. बरं ठीक आहे. तर मग सर इथे जे आहे की ब्राह्मण संध्या करतात, त्याच्या म्हणजे विप्र जर शब्द वापरला तर चालेल का त्याला? विप्र शब्द चालेल. हो ओके. विप्राहा ते मी बघतो 2 मिनिटं. विप्र म्हणजे नक्की आता काय शब्द आहे तो? कारण द्विज विप्र पुल्लिंग. आपण हा म्हणतो ना. पुल्लिंगी शब्द आहे. चालेल चालेल. ओके. विप्राहा होणार बा ते, कारण बहुवचन आहे. हो हो ओके. तर मग सूर्योदय के समय ब्राह्मण संध्या वंदन करते हैं. सूर्योदय के समय म्हणजे षष्ठी आहे, सप्तमी येते. टाइम बेस्ड म्हणजे स्थानदर्शक असल्यामुळे सप्तमी, म्हणून त्याची सूर्योदय काली आलं. कोण करतो? ब्राह्मण म्हणजे प्रथमा करता आहे, म्हणून ब्राह्मण हा. काय करतो? संध्यावंदन, म्हणून त्याची द्वितीया, म्हणून संध्यावंदनम. आणि बहुवचन असतं आम्ही कुर्वंती. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचं वाक्य कोण घेईल? का अजून आता कोणाचं राहिलंय का आतापर्यंत कोणाचं सांगायचं? का सगळ्यांची एक एक टर्न होऊन गेली आहे? कोणी राहिलंय का? साली तुम्ही काल राहिला होतं. हा साली ताई घ्या. हा कोणाचं? साली ताई तुम्ही घ्या पहिल्यांदा. चालेल. तू शाम को संध्या वंदन क्यों नहीं करता? त्वम सायंकाले संध्या वंदनम किम न करोषि? किम न करोषी. जरा लॉजिक सांगा. आहे समोर ऍक्च्युली तुमच्या, तरी तुम्ही न बघता सांगा. तुम्ही मी पण तेच केले. तेच केलंय मी पण. सायंकाले म्हणजे संध्याकाळी वेळ म्हणून संध्याकाळ सप्तमी बरोबर आहे. आणि त्वम आहे म्हणून करोषी. त्वम आहे म्हणून करोषी आलं. आणि संध्या वंदन म्हणून द्वितीय आली. द्वितीय आली परत तेच. गेल्या वेळेसारखंच आहे ते. द्वितीय संध्या वंदनम. क्यों नाही करते म्हणून किमर्थम, आणि न करता न करोषी. मी किम सर मी किम लिहिलंय खरं, इथे किमर्थम लिहिलंय. ऍक्च्युली ना किम पण असं चालेल. क्यों नाही करता वगैरे असं तर किमर्थम हा जास्ती उचित शब्द आहे त्याला. किम म्हणजे काय असं पण एक आपण विचारतो, तेव्हा मी किमर्थ म्हणजे प्रश्नार्थक जेव्हा आपण विचारतो तेव्हा मग किमर्थम जास्ती त्याचा जवळ शब्द आहे त्याच्या. ओके ओके चालेल.
हे किमर्थमचा अर्थ कशा कारणे ना, कारण आहे कशासाठी, ना, कशा कारणे, हा त्याच्यासाठी. कशा बरोबर. काय कारणे. हा. कशासाठी करत नाही असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मग ते हो हो किमर्थम. आपण मग त्याची वेरियस बाकीची रूपं पण घेतो, का नाही करत, पण ते ऍक्च्युली विचारायचं असतं कशासाठी नाही करत. ठीक आहे ना, म्हणून ते कारण त्याला किमर्थम. आपण इंग्लिशमध्ये ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन म्हणतो, कारण म्हणतो ते. कारण म्हणतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ. तर केन कारणेन न करोषी असं नाही का म्हणताय? काय म्हणजे आपण जरा मूळच्या का वाक्यापासून कारण डेव्हिएट झालं ना, कुठच्या का काय कारण कारणाने तू करत नाही, म्हणजे असं हे वाक्य तसं नाहीये ना. केन कारणेन न नाही करोषी? नाही, पण तसं वाक्य काय कारणाने विचारत नाही ना तो, हा. कारण विचारत हम्म. नाहीये ना तो. हा, हा म्हणजे म्हणून नाही. हा, म्हणून ते बरोबर. नाही हा. वापरता येते. म्हणजे आपण म्हणजे प्रत्येक जेव- शब्दाचं आपण करतोय. बरोबर, मूळ वाक्याशी आपण जरा खूप जवळ राहायला हा. पाहिजे. ओके ओके. पुढचं घेऊया. पुढचं कोणाचं राहिलं आता आपण? करू. सविता ताई तुमचं माझं काय? राहिलं होतं हा सर, घ्या सविता. हाँ, घ्या ताई. मैं प्रतिदिन अवश्य करता हूँ. मी दररोज नक्कीच करतो. त्याच्यामध्ये मैं सर्वनाम आहे, प्रथम आहे, एकवचन, आणि प्रतिदिन हे अव्यय आहे, ते बदलत नाही. अवश्य हे पण अव्यय आहे, तेही बदलत नाही. नक्कीच करता हूँ क्रिया आहे, क्रियापद, आणि वर्तमान काळ आहे, आणि करतो. मी दररोज आणि नक्कीच उत्तम करतो. पुरुष आहे, त्याच्यामुळे करोमी आलंय तिकडे. वचन. अहम प्रतिदिनम अवश्यम करोमी. ठीक आहे. सर, आपण पेपर मराठीमध्ये लिहायचा ना? हो हो, मराठीतच त्या म्हणजे आपण भाषांतर जे आहे संस्कृत हा. मधनं जे भाषांतर आहे ते मराठीतच लिहायचं. आपल्या ह्याच्यात जे काय तुम्ही भाषा सिलेक्ट केली त्या भाषेत लिहायचं. ठीक आहे. फक्त काय आहे की संस्कृत मध्ये भाषांतर करताना ते ओरिजिनल शब्द वाक्य जे येईल ते हिंदीमध्ये येणार, आणि ते त्याच्यासाठी ते हिंदीचं पुस्तक म्हणजे हिंदीचे वाक्य जे रिफर करतील, म्हणून आपण हिंदी वाक्य घेतोय. कारण मराठीच्या पुस्तकामध्ये थोडे थोडे काही काही डेव्हिएशन्स आहेत, आणि ते डेव्हिएशन जरुरी नाही त्यांना अपेक्षित असतील, म्हणून चालेल आपण चालेल. हिंदीचं घेतो. 9वं वाक्य घेता का? 9वं भाषांतर का? हो हो हो. शत्रू बरोबर लढाई राजाला जय हो मिळते. हो हो. गेलं काय? 9वं का? 9वं तर हरिण पाल येते. हो. खरं मराठीमध्ये सर 9 आहे ते वेगळं आहे. शत्रू बरोबर. बरोबर लढाईत राजाला शत्रू बरोबर लढाईत राजाला जय मिळतो, असं आहे. हो. ओके, कितवं येते आपल्या सिक्वेन्स मध्ये? सिक्वेन्स बदलले तिथे. हो का? हा. हा. अरिबी ही लढाईत ते आहे ना ती. हिंदी अनुवाद आहे, बरोबर. हाँ, काय शंका शत्रुओं होती? के साथ लढाई में राजा की जीत होती है. म्हणजे इथे आपण अरिबीही सहयुद्धे या ठिकाणी आपण हे शॉर्ट केलं तर अरिबीही युद्धती नृपः जयती किंवा जितः. नाही म्हणजे तुम्ही युद्धती का केलं? युद्धती, अरिबीही युद्धती म्हणजे नाही, युद्धती म्हणजे युद्ध का करून. केलं? नाही नाही, युद्ध हा शब्द धातू आहे का? नाम आहे ना ते. हो हो. ते धातू सारखं कसं वापरलं तुम्ही? युद्ध नाम आहे ना, त्यामुळे ते त्याला विभक्ती येणार कुठची तरी, त्याच्यामुळे युद्धती नाही होणार. लढाईत म्हणजे ते बेसिकली स्थानदर्शक असल्यामुळे सप्तमीच येणार तिकडे, आणि सप्तमी आल्यामुळे ते युद्ध होणार. युद्ध हे नाम आहे, धातू नाहीये, त्यामुळे युद्धती नाही होणार. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. आणखीन काही? बरं, आपण आता हे तर झालं आपलं भाषांतर. पुढचा जो टॉपिक आहे, तर मी ती पहिली का दुसरी साईड परत घेतले इथे, कारण हे जे आहेत तुम्ही क्रियापद बघितली आहेत का? सगळ्यांना माहितीच क्रियापदांचा अर्थ वगैरे? कारण पुढे जे आलाय पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये ही सगळी क्रियापदं आपल्याला वापरायची आहेत.
त्याच्यामुळे आपण जर एक क्विक रन डाऊन करूया ह्या ना सगळ्या क्रियापदांना. जप 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 म्हणजे जप, जपती जपती. जपती कोण वाचेल का? जप मी वाचू का? मी वाचू सर? वाचा वाचा. जप कोण वाचते? वाचा पर्णते वाचा. जप जपती जप कर. चरती चालणे. रक्ष रक्षती रक्षण करणे. हसती हसणे. वमती ओकणे. नमती नमस्कार करणे. दहती जाळणे. तपती तप करणे. वसती राहणे. वांछती इच्छा करणे. शंसती सांगणे. त्यजती सोडणे. जल्पती बडबडणे. निंदती निंदा करणे. क्षिपती फेकणे. बरोबर. त्यातले बहुतेक सर्व शब्द आपल्याला माहिती आहेत. क्षिपती म्हणजे क्षेपणास्त्र जो शब्द आहे त्यातला क्षिप हा इथनच आलेला आहे म्हणजे फेकणे. नंतर बाकी दहती वगैरे वांछती आणि शंसती हेच 2-3 नवीन शब्द आहेत. बाकी सगळे आपले मराठीतले शब्द आपण वापरतो याच्यामध्ये. वमन पण वापरतो आपण. ठीक आहे, पुढे आपण पुढे जाऊया. यतः ईश्वरम. आता कुठचं सांगा काय असेल? आपण सिक्वेन्स मध्ये जाऊ आता. काल आपण A to Z जाऊ आज आपण. A to Z म्हणजे आज आपलं पहिलं कोण आहे? ACT प्रांजली ताई. आहात का प्रांजली ताई? पहिलं वाक्य घ्या. केलंय का तुम्ही स्वतःहून? काय अभ्यास केलाय का? हो केलाय सर. हा मग हो सांगा. केलाय. हा. यतयः ईश्वरम. नमंती होईल ना? हा नमंती. हा नमंती पण होईल. म्हणजे वचन आहे ना? यतयः आहे ना. यतयः म्हणजे बहुवचन आहे ना ते. यतीचं बहुवचन आहे. हा बहुवचन आहे ना ते. म्हणजे यती ईश्वराला बहुवचन आहे. सर जपती होईल सर? जपती पण होईल, जपंती पण होईल. नंतर अर्चयंती होईल का? अर्चयंती पण होईल, अर्चयंती पण होईल. नमंती नाही होणार ना? नमंती नाही होणार. नमंती म्हणजे नमन करणे नाही, पूजा करण्याच्या दृष्टीने आहे ना. त्यामुळे इथे अर्चयंती किंवा पूजा. म्हणजे एकवचनी आहे ना? यतयः कवी नाही, यती आहे ना मूळ शब्द. मूळ शब्द यती असल्यामुळे तो कवी सारखा चालेल. आणि कवयः हे बहुवचन आहे ना, प्रथमा बहुवचन आहे ना. त्यामुळे अर्चयंतीचं पण जपंतीचं पण म्हणजे जपतीचं पण जपंती होणार. जपंती होणार. ठीक आहे ना, कारण कर्ता कोण आहे? यती आहे, म्हणून त्याच्याप्रमाणे क्रियापद चालेल. त्यामुळे ते अनेक वचन आहे. त्याच्यामुळे ते प्रथम पुरुष बहुवचन अर्चयंती किंवा पूजती. मी जपती लिहिलं होतं, जपंती. हा जपंती. पुढचं घ्या. वयम परमेश्वरम जपावह नाही, नमंते. वयम आहे ना. वयम आहे ना. वयम आहे. हा म्हणजे उत्तम पुरुष बहुवचन आहे. त्यामुळे अर्चयामः किंवा नमामः नमामः बरोबर आहे ना सर? नमामः चालेल. ओके. तिसरं अनघा ते घ्या. बालिका गृहे खेलती येईल किंवा नाही, बालिका कुठून आलं? बालिका आहे का इथे? पर्वते काष्ठानी आहे. हा हा, मी त्या पुस्तकातलं सॉरी पर्वते तिसरं पण तेच आहे ना. तिसरं आपण बघतो तेच आहे. पर्वते काष्ठानी तृणानी च संती किंवा संती बहुवचन आहे, त्याच्यामुळे संती येणार. संती. अंजली ताई घ्या. बालकः मोदकं खादति. बालकः एक वचन आहे, त्याच्यामुळे
खादती किंवा आपण जो आता शब्द गेला आपला वांछती वगैरे, तर वांछती हा पण चालेल तिकडे. हो वांछती. हा म्हणून ती मी क्रियापद आधी घेतली, म्हणजे हे शब्द सगळे हा इथे हा इच्छा हा, करणे बरोबर. हा. इच्छा करणे. वांछती बालकः मोदकम वांछती. सर खादती पण होत चालेल ना? खादती पण चालेल, पण आपण हम्म. ते केलेले आपण सध्या नुकतेच आपण जे अच्छा. घेतली त्यात ते वापरून केलं तर जास्त आधी वापरायची सवय होईल. हम्म. अपूर्वा ते घ्या पुढचं. हा बालिका गृहे हसती. गच्छती. गच्छती लिहिले सर आम्ही. गच्छती पण चालेल, गच्छती. वसती पण वसती. चालेल, किंवा वसती. पठती पण चालेल, म्हणजे काही चालेल इकडे. म्हणजे हम्म. मुलगी घरात काहीतरी करते, म्हणजे वसती, पठती, पचती, स्वयंपाक करते, काही खादती, प्रथम पुरुष. काही चालेल. मग प्रथम पुरुष एकवचन, कारण बालिका एकवचन आहे, माराप्रमाणे चालेल. तर पण मग ते हस धातू हसतीच होणार, राईट? हो हसती हो, वगैरे हसती हा पण नाही चालेल. हसती. हसती, कारण धातू जेंडर प्रमाणे चालत नाही ना, त्यामुळे हसतीच होणार. हे गॅलेक्सी ए सेक्शन कोण आहे? नंदा पानसरे. घ्या नंदाताई. वनेचराः वनेषु. वनेचरा म्हणजे म्हणजे जंगलात. वनेषु नाही, वनेचर म्हणजे वन आणि चर, म्हणजे जे वनात चरतात ते, त्या म्हणजे ते वनात राहणारे ना. हा वनचर, म्हणजे मराठी वनेषु. शब्द आहे वनचर, तोच आहे इथे सुद्धा. वनेचराः वनेषु काय होईल? असती. सप्तमी अनेक वचन आहे. सप्तमी बहुवचन. हा, म्हणजे वनेचराः वनात, वनात म्हणजे काय म्हणजे वन्य प्राणी असतात. हा, आपल्याला धातू वापरायचा सर आहे. मी चरणती लिहिले. चरंती बरोबर आहे. चरणती. तर चरतात. हे भ्रमंती चालेल का? भ्रमंती पण चालेल. चालेल. तर वनेचराः म्हणजे वनवासी वनात भ्रमण करतात, फिरतात असं. हा, वनाचे म्हणजे हा प्राणी आहेत ना सर. वनेचरा वनवासी आहे. वनचर म्हणजे वनात राहणारे, वनवासी अशा नाही, दृष्टीने वनात राहणारे वनात प्राणी. राहणारे. वनचर. मुना ते घ्या. जंगली प्राणी. मुना ते घ्या. घेते पण हे रिक्त स्थानात क्रियापद घाला म्हणून लिहिलंय. येतं हा, तुम्हाला त्याच्यापैकी योग्य वाटते ते घाला द्रौपदी ना. ही राज्यम. हा, द्रुपदी ही राज्यम. करोती का? रक्षती. करोती चालेल ना. रक्षती. नाही, करोती फार कॉमन जनरलाइज शब्द झाला, सगळंच करतो त्याचं, वेगळं काही. पालयती, रक्षती सर. पालयती, रक्षती, पालयती. हा, रक्षती चालेल. पण चालेल, पालयती पण चालेल. पुढचं घ्या. प्रभाते घ्या. सह मूर्खः पुरुषः व्यर्थ जलपती. जलपती बरोबर, कारण बडबड करतोय. समूर्ख, तो मूर्ख पुरुष विनाकारण बडबड करतोय. जलपती. हा, बरोबर. सह असल्यामुळे ते प्रथम पुरुष एकवचन, त्यामुळे जलपच जलपती. जलपंती नाही, जलपंती नाही येणार, सहमूर्ख आहे ना, एकवचन आहे, एकवचन आहे, एकच पुरुष आहे. म्हणून ते जलपती होणार. 9 कोण घेते? रंजना ताई घ्या. सज्जन म्हणून सज्जन काय करत नाहीत? निंदंती. न निंदती किंवा न जलपती, बडबड करत नाहीत. बडबड करत नाही. फक्त काय, हा, फक्त काय की तिथे बहुवचन आहे, प्रथम पुरुष बहुवचन आलं पाहिजे, त्यामुळे जलपंती. निंदनती सर चालतंय ना. निंदंती पण चालेल तिथे. पश्यती होईल का? काय न पश्यती म्हणजे पश्यती बघत नाही दिसत असं, नाही. अशा दृष्टीने. नाही दिसत नाही, दिसत नाही, नाही. दृश्य पश्यती म्हणजे बघणे, जलयती अशा असं नाही का दृष्टीने. चालत?
काय काय ते न जलयती तर जलन करत नाही दुसऱ्यांवरती सज्जन माणूस. नाही, पण तुम्ही हिंदी कशाला मिक्स करताय? संस्कृत शब्द वापरा ना. संस्कृत धातू वापरायचे आपल्याला. तुम्ही भाषा मिक्स नका निंद करू. तर निंदती तच्यतः चालेल ना, न निंदती. निंदन्ति निंदन्ति न बरोबर आहे ना सर? हो हो न निंदन्ति. निंदन्ति न जल्पन्ति किंवा ठीक आहे. पुढचं घेऊया. सरोजिनीताई घ्या पुढचं वाक्य. एक मिनिट. हा. सह न स्वस्थः अतः. आता हे एक म्हणजे एक वचनच घेतलंय. सह म्हणजे घेताय स्वस्त माणूस न स्वस्थ अतः. आधी या वाक्याचा अर्थ काय कळला ते सांगा आधी. म्हणजे तो. स्वस्थ नाही म्हणून म्हणून बरोबर. म्हणून न हसती किंवा असं काहीतरी घेता येईल. अतः वमती म्हणजे उलट्या करतोय तो. स्वस्थ नाहीये म्हणून उलटी करतो. सर मी लिहिलंय भोजनम त्यजती. भोजनम त्यजती पण चालेल. बरोबर. शब्द येतात. हा नाही आपलं त्याने म्हटलं एकच वापरायचं काही सांगितलं नाही. फक्त काय की तिथे ग्रॅमॅटिकल मिस्टेक होऊ नये. बाकी सगळं ठीक आहे. काही शब्द चालेल. अतः वमती म्हणजे तो स्वस्थ नाही, अस्वस्थ आहे म्हणून तो उलटी करतोय असं. कोणाचं आता? सविता ताई घ्या पुढचं वाक्य. हो. तेन कटु औषधं पीतं अतः सः तपति स्वस्तः भवति. स्वस्तम. तेन कटु अतः औषधं सह पीतं पुढे अतः डॉट सः. डॉट राहिले तिथे पण डॉट डॉट आहेत तिथे. आपण जे आता धातू शिकतो ते कुठचा बसतो तो बघा, किंवा आता आपण शिकलोय त्यातल्यापैकी कुठचा बसतो का बघा. वमते इथं पण. वमती इथं चालते. पण वमते. बरोबर, इथे पण वमती चालते. कडू औषध आहे म्हणून तो ओकला, म्हणजे कडू औषध तुला पिता नाही आलं असं वमती. फक्त ह्या एक्सरसाइज मध्ये एवढंच महत्वाचं आहे की आपण बरोबर त्या धातूचं रूप वापरतोय की नाही एवढंच आहे फक्त याच्यामध्ये. बाकी तुम्ही कुठलेही क्रियापद वापरू शकता जे सुटेबल आहे तिकडे. 12. लक्ष्मण हा कोणाचं आता? शैलाताई घ्या. क्षिपती. लक्ष्मणः अरिपु बाणान् क्षिपती. क्षिपती फेकतो. क्षिपती म्हणजे फेकतो, बाण फेकतो. अच्छा. हा आणि क्षिपती म्हणजे प्रथम फेकणे. हा लक्ष्मण आहे प्रथम पुरुष. क्षिपती. त्यजती नाही लक्ष्मण नाही. आपण त्यजतीचं म्हणजे अर्थ काय सांगितलंय? त्यजती म्हणजे सोडणे करण्यापेक्षा आपण जे त्याग करतो. हा त्याग दृष्टीने. भेदती येईल का? हा भेदती येईल का? भेदती संस्कृत शब्द नाहीये बहुतेक. तो नाहीये का? मग भेद म्हणजे क्षिपतीच आहे का? भेदण्याच्या क्षिपती. ऐवजी हा क्षिपती म्हणजे क्षिपती फेकणे ना. बरोबर आहे. बाण भेदणे. फेकतो. अच्छा त्याचा. बाण फेकतो. त्यजती नाही होणार का? त्यजती म्हणजे त्याग करणे, त्या दृष्टीने त्यजती आहे ते. इथे तो असं नाहीये ना, म्हणून त्यजती नाही येणार. भले त्याचा अर्थ सोडणे असा दिला पण त्यात फरक आहे. क्षिपती आणि त्यजती मध्ये थोडा बारीक फरक आहे. ठीक आहे. क्षिपती म्हणजे फेकणे आणि त्यजती म्हणजे सोडणे. ते सोडण्याच्या दृष्टीने काहीतरी त्याग करून सोडणे, तशा दृष्टीने त्यजती वापरतो. म्हणजे स्थितीचा त्याग केला तेव्हा त्यजती वापरतो तशा दृष्टीने. जन असत्य शुभाताई घ्या. कोण बोलतंय? पुत्रास्मिन् नगरे तर इथं वाक्य बघ. वसति गच्छति वसस्ति. गच्छसि. जनाः असत्यवादिनं. नाही सर आधीच आहे. नाही साधे. त्वं कुत्रास्मिन् नगरे. कुठचं वाचताय तुम्ही? 13वं वेगळं आहे का तुमच्या पुस्तकात? हा आमच्याकडे वेगळे.
त्वं कुत्रास्मिन् कुत्रास्मिन् नगरे वसति वसती, बरोबर, वसती. किंवा त्वम आहे का तिकडे? त्वम असेल तर ते म्हणजे मध्यम पुरुष येणार. मध्यम पुरुष आल्यावरती ते वससी होणार. वससी येणार. त्या जागी निवससी वापरला तर चालेल. निवससी असं पण चालेल. निवससी. कुत्रास्मिन म्हणजे काय सर? काय? कुत्रास्मिन म्हणजे काय? नाही, तुम्ही त्याचं ते संधी सोडवा ना. त्वम कुत्र अस्मिन नगरे, म्हणजे तू कुत्र म्हणजे कुठच्या नगरात राहतो. अच्छा. आता हे घ्या 13व्या स्क्रीनवर आहे ते. कोण घेईल? शुभांगी ते घ्या. वदन्ति जनाः असत्यवादिनं वदन्ति निंदन्ति का? निंदन्ति होणार, कारण जनाः असत्यवादिनं आहे ना. जनाः जे खोटं बोलतात त्यांची निंदा करतात किंवा आणखी त्यामुळे ते तिथे जनाः आहे. प्रथम पुरुष बहुवचन निंदन्ति. निंदन्ति प्रथम पुरुष बहुवचन जनाः आहे ना. वदनम असतं ना. असत्य वदनम नाही, तुम्ही जे वदिनम म्हणताय ते असत्य बोलतो अशा दृष्टीने आहे ते. इथे असत्यवादी म्हणजे असत्य बोलणारा. म्हणजे जनाः असत्य म्हणजे खोटं बोलणाऱ्याला त्याची निंदा करतात. बरोबर. हे झालं आपलं आता. वससी आहे 15. सुनाई घ्या. करोति सुनाई आहात का? नाही. करोशी होईल ना इथे. करोशी. विनयाताई घ्या पुढचं वाक्य. विनयाताई. सहा कठोर. हो सर. सहा कठोरम तपम नाही, तपह आहे. तपती, बरोबर. तप करतोय, बरोबर. तपती म्हणजे तप करतो. तो कठोर तप. खरं डुप्लिकेशन झाले ते. कठोर तपाचे तप करतो अशा दृष्टीने झालं ते वाक्य. इथं मग सर जर क्रू धातू वापरला तर मग चालेल का? म्हणजे तपह करोती म्हणणार का तुम्ही? चालेल. तेच म्हणत होते मी पण. सर आवाज खूप येतोय. कोणाचं तरी अनम्यूट आहे त्याच्यामुळे ते. हॅलो. वृंदाताई घ्या. त्वम आनंदेन कथम वदती का? नाही, मला वदसी येणार किंवा आणखीन काही शब्द येऊ शकतात. शंससी होतात. ओके. किंवा जल्पसी पण होणार, बडबड करतो आनंदात, तसे होईल. म्हणजे बरेच धातू होऊ शकतात. म्हणजे बोलतो किंवा बडबड करतो किंवा. ठीक आहे. तुम आनंदाने कथम हससी पण चालेल. हससी पण चालेल. मला काही जे काय आपण क्रिया कुठचा शब्द येऊ शकतो तिकडे. पुढचं अपर्णाताई घ्या पुढचं वाक्य. माता एकाम वार्ताम शंसती म्हणजे. आता इथे संससी ऑलरेडी आहे, त्यामुळे इथे कुठेतरी नाम घालावं लागणार तुम्हाला. माता एकाम वार्ताम शुभम वार्ताम.
हा इथे माझ्याकडे आहे पुत्राय शंसती, म्हणजे माता मुलासाठी एक गोष्ट सांगते. पुत्राय म्हणजे चतुर्थी आहे, पुत्रासाठी एक गोष्ट सांगते. शंसती म्हणजे सांगणे. ओके. प्रज्ञाताई घ्या पुढचं वाक्य. किम सः भोजनम न करोति. न करोती पण बरोबर आहे, पण आपण सध्या तो क्रू धातू नको वापरूया, कारण तो नको इथे काहीतरी इथे प्रश्न आहे किम असल्यामुळे. पचती शंसती पण येऊ शकेल ना. किम भोजन भोजन आहे ना इथे. हो भोजन. वांछती चालेल. वांछती चालेल. न करोती तर न करोती. नाही, न करोती बरोबर आहेच, पण मग आपण क्रू धातू किती ठिकाणी वापरणार ना. प्रत्येक ठिकाणी करोती करोती नका वापरू. नवीन धातू शिकले ना तर ते धातू वापरा. असं किम स भोजनम वांछती म्हणजे तो काय इच्छा करतो असं. काय तो भोजनाची इच्छा करतो असं विचारतोय आपण तिथे. 9. कोणाचं राहिलंय, कोणाची टर्न राहिले का? त्यजती. दुर्गणान त्यजती. बरोबर. किंवा इथे अहम आहे. बरोबर, अहम आहे, उत्तम पुरुष आहे, त्यामुळे त्यजामी. दुर्गणम त्यजामी. पुढचं घ्या. कोणाचं झालं नाही टर्न आतापर्यंत? मी बोलू का? बोला. हा. पिता पुत्रम पालयती. पालयती चालेल किंवा रक्षती पण चालेल. काही चालेल इथे. मला वाटतं आपला आता पाठ संपलाय. मला वाटतं आणखीन एक आहे भाग त्याच्यामध्ये, तुम्ही तो उद्या ट्राय करा. म्हणजे खाली शब्दांचा वाक्यात उपयोग करा वगैरे आहे. ठीक आहे. तुम्ही कोणी ट्राय केलंय का ते वाक्यात उपयोग करणं? नाही सर, केलं हे आम्ही. नाही केलंय का? मग ट्राय करा. जास्ती नाही याच्यामध्ये. रवीम ऋषे म्हणजे शब्द वापरून तुम्हाला वाक्य बनवायचे. बघा बेसिकली असं काय आलं ना तर आधी एक कर्ता ठरवायचा. ठीक आहे, कारण इथे कदाचित कधी कर्ता दिलेला असेल, कधी कर्म दिलेलं असेल. त्यामुळे जो काय दिले त्याच्याप्रमाणे आपण ते वाक्य ठरवून तीन शब्दात वाक्य संपवायचा प्रयत्न करायचा. कर्ता कर्म क्रियापद. उगीच लांबट लावायची नाही, कारण जेवढे आपण जास्ती शब्द लागला तेव्हा त्याची विभक्ती आणि ते चुकायची शक्यता जास्ती असते. म्हणून कमीत कमी शब्दात वाक्य असं काय आलं तर मग कमीत कमी शब्दात म्हणजे कर्ता कर्म क्रियापद एवढंच करून. आणि मग तुम्हाला वाटलं की काही विशेषण टाकायचं तर विशेषण टाका, किंवा मग आणखीन काही टाका. स्थानदर्शक किंवा कालदर्शक काय टाकायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे स्थानदर्शक कालदर्शक सप्तमी वापरायची असते. त्यामुळे ते अकॉर्डिंग मग तुम्ही ते ऍड ऑन त्याच्यात टाकू शकता. मुळात मूळचे 3 शब्द टाकले की बाकी शब्द तुम्ही आयदर स्थानदर्शक कालदर्शक टाकू शकता, जे काय टाकायचंय ते. ठीक आहे. म्हणजे आता आपला हाच पाठ संपलेला आहे. काही शंका आहे का आतापर्यंत कोणाला या पाठामध्ये? म्हणजे आपण उद्यापासून नवीन पाठ सुरू करू. काही शंका आहेत का? म्हणजे कोणाला काही वाक्याच्या शंका? मला एक शंका आहे सर. हे आपलं हे आता आपण अभ्यास घेतोय ते आधी पीडीएफ दिले त्यातलंच आहे का हे? हो, म्हणजे पीडीएफ म्हणजे तुम्हाला पाठाचे पीडीएफ पाठवली आहे ना पाठाची? नाही तेच मी तेच पुस्तक पाठवलंय ना. एक हिंदी पुस्तक पण पाठवलेलं आहे, मराठी पुस्तक पण पाठवलेलं आहे. मला वाटतं सरांनी पीडीएफ पाठवलेली आता 2-3 दिवस लक्षातच नाही आलं काही, म्हणून विचारलं. मराठी पुस्तक नाही पाठवले, हिंदी पाठवले सर. हिंदी पाठवलंय ना. हिंदीच जास्ती उत्तम आहे ऍक्च्युली. पण तुमच्या मराठी असेल तर मराठी वापरता येईल तुम्हाला. सरळ संस्कृत शिक्षक भाग 2. म्हणजे ते साधारण किती 200 पानांचं आहे ते का पीडीएफ? नाही हो, 200 पानाचं आहे का पीडीएफ? मी नाही, पुस्तक पण छोटं आहे ते. भाग 2 अगदी छोटं आहे. 48 पानांचं आहे माझ्या मते.
मग मला पाठवाल का, कारण मला काहीच लक्षात नाही आलेलं आहे. अच्छा, मग हिंदी हिंदी पुस्तक परत तुम्हाला पाठवतो मी, म्हणजे हो मी हो, चालेल आपल्या चालेल. ह्याच्यामध्ये टाकतो. हा, ठीक आहे. हो मराठी हो, म्हणजे मग मी कधी लिहून घेईन, म्हणजे मला कळेल, कारण मला काहीच लक्षात नाही आलं आज. हो का? मग आता हा जो पाठ हम्म 2 घेतला आपण, म्हणजे तुम्ही नव्हतात का इतके हम्म. दिवस, गेले 2-3 दिवस? नाही नाही, मी नाही नव्हते, मी काल होते अच्छा आणि आज. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तसं आपण खूप वाक्य घेतली या पाठामध्ये, जवळजवळ 20-40 वाक्य घेतली. ठीक आहे. हा, मग आणि मला पाठवाल का मध्ये प्लीज? हा, मी पाठवतो तुम्हाला, ती PDF पाठवतो. ठीक आहे. हो बरं, हो. सरांचं पहिलं मग लेक्चर तरी अटेंड केलं होतं का तुम्ही? कुठलं? सरांचं जे पहिलं लेक्चर ते अटेंड केलं होतं का? नाही नाही. नाही अटेंड केलं. अच्छा अच्छा. हा म्हणजे मी फक्त हा रिपीट हा करतो, कारण आपल्याला थोडा वेळ आहे, एक 2-3 मिनिटं आहेत हा आपल्याकडे. तर आपण हा गेल्या हा 2 ह्याच्यामध्ये, बाल ह्याच्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण शब्द विचारायचो आणि मग वाक्य विचारायचं, वाक्यावरनं आपण त्याचा वेगळा शब्द कुठला तो सांगतो. एक एक म्हणजे एक लॉजिकल थिंकिंग जे होतं आपलं, ओके, ते फक्त हम्म, हम्म, पेपरवरती टाकायचा प्रयत्न केला. म्हणजे ऍटलीस्ट तुमच्या डोळ्यासमोर जर राहिलं, तर आपण हा हा भाषांतर कसं केलं आहे, म्हणून आपण हे टेब्युलर फॉर्म हम्म, मध्ये सध्या आणलेलं आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, हा हा ऋषि को सभासद प्रणाम करते हैं, म्हणजे पहिला कॉलम बघितलं, ऋषि को सभासद प्रणाम करते हैं, हे हिंदी शब्द झाले. मग ते काय आहेत? हम्म, नाम आहेत. मग ऋषी म्हणजे पुल्लिंगी आहे. आता ऋषी को हा. म्हणजे इथे द्वितीया वापरायची असेल, म्हणून द्वितीया वापरलेली आहे. म्हणजे सला ते सलाना त्याप्रमाणे म्हणून ते द्वितीय सेम. आहे. त्याप्रमाणे मग ऋषीचा जो काय वापरता येईल ते वापरायचं. असं एक एक सिक्वेन्स ठरवलेला आहे आपण. ओके. जरुरी नाही तुम्ही हे वापरायलाच पाहिजे असं. तुम्हाला जे सोयीचं पडेल ते तुम्ही वापरा. फक्त काय आहे की वाक्य बघितल्यावरती ते विभक्ती आणि त्याचं काय प्रकार आहे, काय लिंग आहे, ते डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे आणि ऑटोमॅटिकली त्याची विभक्ती तुम्हाला सांगता आली पाहिजे. म्हणून फक्त एक दृश्य स्वरूपात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे आपण हा जो आपण प्रवेश जो आहे, ऍटलीस्ट भाग 2 तरी आपण ह्या पद्धतीनेच करणार आहोत. म्हणजे ऍटलीस्ट तुमच्या डोळ्यासमोर राहील की काय फ्लोने आपण पर्टिक्युलर वाक्याचं भाषांतर केलेलं आहे. हे हिंदी टू संस्कृत आहे. तसंच मला वाटतं आपण मराठी टू संस्कृत टू मराठी आपण तसंच केलं होतं. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे आता हिंदी टू संस्कृत हिंदी टू संस्कृत केलं होतं, कारण आपल्याला वाक्य जे येणार आहेत ते हिंदीमध्ये येणार आहेत, म्हणून आपण हिंदी टू संस्कृत केलं. ठीक आहे. पण संस्कृत PDF हिंदीमध्ये हिंदीचे संस्कृत हिंदीचं पुस्तक पाठवलंय ना सरांनी? नाहीये का? मी आज परत पाठवेन. पण हे जे आपण फोड केलेली आहे ना, मूळ धातू प्रकार लिंग वगैरे, तसं नाही पाठवलेलं. नाही, ही PDF नाही पाठवली अजून. ही आज मी पाठवीन तुम्हाला. ठीक आहे. याची PDF करून पाठवीन मी तुम्हाला. फक्त काय आहे की तुम्ही ही PDF आल्यावर तुम्ही ती PDF मध्ये तुम्ही फक्त तुम्हाला समजून काय घ्यायचंय की आपण काय म्हणजे काय थिंकिंग प्रोसेस झाले आणि तो शब्द कसा आलाय, हे तुमच्या डोक्यात ती पद्धत आहे तुमच्या डोक्यात फिट बसली पाहिजे. म्हणून आपण जरा जास्त इलॅबोरेट करून टेब्युलर फॉर्म मध्ये आणलंय. तुम्हाला परीक्षेत असं काही करायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट भाषांतर लिहू शकता. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी की बाबा हा सिक्वेन्स आहे आणि म्हणून आपण हा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. आणखीन काही ते पुस्तक मी पाठवाल ना पुस्तक फक्त? तुम्हाला हिंदीचं पुस्तक पाठवतो आज म्हणजे ग्रुपवर टाकतो.